सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उंबरठा पूजनाचे महत्त्व, ते कसे करावे, का करावे, उंबरठ्याला हळदीचे लेपन का करावे आणि कसे करावे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उंबरठा म्हणजे घराचे रक्षण करणारे पवित्र स्थान मानले जाते. हिंदू परंपरेनुसार उंबरठ्याचे पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते. असं म्हणतात, जिथे उंबरठ्याचा मान सन्मान केला जातो तिथे आनंद, सौभाग्य आणि सकारात्मकतेचा वास कायम राहतो. उंबरठा पूजनासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याची आपण इथे माहिती जाणून घेणार आहोत. आता इथे आपल्याला जे रेग्युलर पूजेला आपण साहित्य घेतो तेच आपल्याला इथे लागणार आहे. जसे हळदी, कुंकू, अक्षत, अष्टगंध, फुलं, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा इथे मी करून घेतलेले आहे. तसेच दारात ठेवायला हे माझ्याकडे पितळीचे गंगाळ आपण याला म्हणतो आमच्याकडे. तर त्यामध्ये पाणी घालून फुलाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. सुंदर दिसते दारावरती ठेवल्याने. सोबतच धूप, दीप. इथे आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे, तर ते मी तयार करून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी हळद घेतलेली आहे, सोबत त्यामध्ये पाणी टाकलं आणि गोमूत्र टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे तयार करून घेतलं आहे. तर सर्वप्रथम आता इथे आपल्याला आपला जो उंबरठा आहे त्याला पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, अंगणात पाणी टाकता तेव्हा ते स्वच्छ होतेच, पण जेव्हा आपण उंबरठा लेपन करतो, उंबरठ्याचं पूजन करतो, त्याआधीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे याला पाणी शिंपडून छान असं पुसून घ्यायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर मी इथे जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे ते उंबरठ्यावर टाकते. शक्यतो उंबरठा पूजन हे सकाळी करावे, पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळी केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी इथे याला पूर्ण उंबरठ्यावर टाकून घेते. कुणाकुणाकडे लाकडी उंबरठा नसतो, टाईल्स असतात किंवा कडप्प्याचा बनवलेला असतो, तर तुम्ही त्यावर केलं तरी चालेल, पण करा. कारण याने घरात एक पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्ही स्वतः अनुभवाल की तुम्हाला उंबरठा पूजन केल्यानंतर, हळदीचे लेपन केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं प्रसन्न वातावरण तुमच्या घरात जाणवते. आता हळदीचे लेपनच का करतात, तर उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे ही आपली भारतीय परंपरेतील एक शुभ प्रथा मानली जाते. हळद हे मंगल, पवित्रतेचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून श्रद्धेनुसार उंबरठ्याचे हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरात शुभ ऊर्जा वाढते. याशिवाय हळदीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असल्याने त्याचे स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा त्याचे फारसे बरेच महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने सुद्धा हळद महत्त्वाची आहे. तर इथे आता हळदीचे लेपन सुकतपर्यंत मी रांगोळ काढून घेत आहे. रांगोळ ही केवळ एक सजावट नसून शुभत्व, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. रंगीबेरंगी रांगोळीमुळे घराचा उंबरठा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. यानंतर उंबरठ्याला मी हळदी, कुंकू लावून जे आहे इथे उंबरठ्याचे पूजन करून घेत आहे. हळद मंगलाचे आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. यानंतर मी फूल अर्पण करेल, दिवा लावेल. आता दिवा शक्यतो तुपाचा लावावा, पण प्रत्येक वेळी प्रत्येकाकडे तूप असेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही इथे तेलाचा दिवा लावला तरी चालेल. देवपूजेमध्ये तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये तुम्ही देवसेवा करा. असं नाही की तुम्हाला हेच पाहिजे, तेच पाहिजे. फक्त मनाने, श्रद्धेने, भक्तिभावाने ते करा. तर इथे तुमच्याकडे असेल तर तूप वापरा, नसेल तर तेलाचा दिवा लावावा. 2 दिवे मी असे जे आहे तुपाच्या फुलवाती करून त्या मी दारामध्ये उंबरठ्याजवळ ठेवलेले आहे. तर इथे आता आपल्याला उंबरठ्याला ओवाळून घ्यायचं आहे.
दिव्यांचा प्रकाश अंधार दूर करून ज्ञान, शांती आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. आरती करताना आपल्या घरासाठी, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या सुख समृद्धीची आपल्याला इथे प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरात येणाऱ्या सर्व वाईट शक्ती दूर ठेव, माझ्या घराचे रक्षण कर. ही परंपरा श्रद्धेने मनापासून केली तर मनाला वेगळेच समाधान मिळते. प्रत्येक घरातील रीतिरिवाज वेगळे असू शकतात, पण भावनेने केलेली प्रार्थना ही सर्वात मोठी प्रार्थना असते. अशा प्रकारे उंबरठा पूजन हे प्रत्येक शुभ दिवशी, शुक्रवार, गुरुवार तसेच पौर्णिमेला आणि अमावस्येला करणे अतिउत्तम मानले जाते. आपण हे जर करत राहिलं ना तर आपल्या घरात एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यापैकी कोण कोण घरी असं उंबरठा पूजन करते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि करत नसेल तर सुरुवात करा. खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.